परिस्थितीत आपण ह्या पक्षाला पुढे न्यायला पाहिजे असं आमदारांनी भावना व्यक्त केला. पवार साहेबांनी देखील त्यांना एनकरेज करणारं त्यांचं हे करणारं भाषण केलं. पक्षाच्या घटनेत वगैरे एवढंच अजून हे घ्यायचं, शपथ घ्यायची. शपथ झाल्यावर काय काय आत्मपरीक्षण वगैरे काही एवढं हे केलेलं नाही. एकंदरीत सगळ्यांनीच ईव्हीएम बद्दल नाखुशी व्यक्त केली आणि पुराव्यासकट काही जणांनी दाखवून दिलं की कसं घडलेलं. त्याच्यात एक कोल्हापूर पॅटर्न काही जणांनी सांगितला, काही जणांनी सांगली पॅटर्न सांगितला, पण एकंदरीतच ईव्हीएम बद्दल प्रचंड शंका व्यक्त केली. पुढीची भूमिका आता आम्ही एकमताने सगळ्यांनी पवार साहेबांना अधिकार दिलेले त्याच्यामुळे, पण ईव्हीएम बद्दल प्रचंड नाराजी जनतेतनं येताना दिसते. माझ्याकडेच 1000 फोन आले असतील अख्ख्या महाराष्ट्रातनं की ईव्हीएम बद्दल काहीतरी करा. मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही. हो, पिपाणीमुळे नुकसान झालं. आमच्या जवळजवळ 10 जागा पिपाणीमुळे पडल्या. पिपाणीमुळे आमचं नुकसान झालं. आमच्या जवळजवळ 10 जागा पिपाणी आणि नाव, म्हणजे आता दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये देवदत्त निकम यांना जेवढी मतं पडली त्याच्या जवळ, म्हणजे त्याच नाव साधर्म्य असलेल्या नावाला 4000 मतं पडली आणि दिलीप वळसे पाटील 1200 का 1500 मतांनी निवडून आले. त्याचा फटका बसलाच. ते आता ते पवार साहेब, मी नेहमी सांगतो की हे प्रश्न आमचे नाही आहेत, हे प्रश्न पवार साहेबांचे आहेत. पवार साहेब, उद्धव साहेब आणि राहुल गांधीजी आहे, तिघं मिळून ठरवतील आपल्याला काय करायचं. अजित पवार गटाकडनं आणि स्वतः अजित पवारांचे विविध आमदारांना फोन जात आहेत, पडलेल्या आमदारांनाही फोन जात आहेत. आता राहिलंय काय, या आमच्याकडे राहिलंय काय, या आमच्याकडे राहिलेत ते फक्त शरद पवार, आणि आमचा कोणीही ह्या मानसिकतेत नाही की पवार साहेबांना सोडून द्यायचं. कारण वैसा कुछ सामने आता हुआ नजर नहीं आ रहा है, क्योंकि लोकसभा से कुछ परिस्थिति बदली नहीं, उल्टी खराब हुई. महंगाई बढ़ी, बेरोजगारी बढ़ी, और लाडली बहना का इतना बड़ा कोई असर नहीं होता है. जो जैसे चंद्रपुर की सीट हमने 2,40,000 से जीती कांग्रेस ने, वहां अब कम से कम यानी 2,40,000 तो 2,40,000 तो गए, उसके ऊपर और 1 लाख. ऐसा होता नहीं है. इतना नहीं हो सकता. विधायकों ने क्या बताया? विधायकों ने बताया कि साहब सब ठीक है, हम चुन के आए, लेकिन कहीं ना कहीं ईवीएम का बड़ा मसला है. इसको लेकर कोर्ट में जाएंगे, अभी देखेंगे. अभी क्योंकि मेरे ख्याल से पूरे महाराष्ट्र में एक जन आंदोलन खड़ा हो जाएगा. कई गाँव में अभी चालू हो गया है कि गाँव के गाँव बोल रहे कि हमने वोट ही नहीं दिया, तो ये वोट कहाँ से आया. यानी एक घर में 32 वोट है, वो वोट 32 के 32 वोट एक कैंडिडेट को गए हैं जो घर का कैंडिडेट है, और उसको 0 वोट दिखा है. हाँ, वो संपर्क में है, सबको फोन कर रहे हैं. मैं नाम लेके भी बता सकता हूँ उन्होंने किसको किसको फोन किया, लेकिन वो उनकी पुरानी आदत है. तो आपको लगता है कि एक बार फिर से कोई जाएगा या पवार साहब के साथ रहेगी? देखो ऐसा है, हमने सबने जब वो पार्टियां टूटी तभी हमने कसम खाई थी कि हम पवार साहब के साथ रहेंगे. मुझसे आप पूछो तो मैं मरते दम तक रहूंगा. और बाकी के बारे में भी इतना बता सकता हूँ कि इतना आसान नहीं है उनका भी जाना, क्योंकि लोगों ने उनको देखा है पवार साहब के साथ. जब पवार साहब के जो कुछ बुराइयां उनके ऊपर आई थी, जो कुछ उनको धक्का दिया गया था अजित पवार की तरफ से, तो उस समय भी हम साथ में रहे उनके. ट्रम्पेट का फटका बैठा, क्योंकि ट्रम्पेट, पिपाणी और नाम. देखो, हमको विरोधी पक्ष से लड़ना पड़ा, हमको इलेक्शन कमीशन से लड़ना पड़ा, इलेक्शन कमीशन के ऑफिसर से लड़ना पड़ा. इन
तीन एजेंसियों के साथ लड़ते लड़ते हम चुनाव में आ गए।